दुर्दैव आहे की यशोमती ठाकूरनी गांधारीसारखी डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे। त्यांना मुसलमानाच्या घरातले सत्तूर दिसत नाही, त्यांना मुसलमानाच्या घरातले कोयते दिसत नाही। आणि एक धार्मिक विधी म्हणून जर कोणी त्रिशूल वाटत असेल आणि खरोखर द्यायला पाहिजे तर त्याच्यामध्ये गुप्ती नजर येते। खरं जर पाहिलं तर कोणत्याही हिंदूच्या घरात एक साधी काठी नसते साप मारायची, आणि ती आवश्यकता आहे की स्वसंरक्षणार्थ आवश्यक आहे म्हणून। आता त्या सैफ अली खानलाही म्हणजे ब्लेड आतमध्ये राहील असा मारला ना चाकू, आणि त्याच्यामुळं समजा जर एखाद्याच्या घरात त्रिशूल असलं स्वसंरक्षणासाठी तर आवश्यक आहे। कारण का प्रत्येकाच्या घरात आम्ही अचलपूरमध्ये अमरावतीमध्ये पाहिलं की प्रत्येकाच्या घरात कोयता असतो, तिथे प्रत्येकाच्या घरामध्ये सत्तूर असतो की केव्हाही वार करू शकतात। ते नाही दिसणार, ते जीवघेणं हत्यार आहे हे यशोमती ताईला दिसत नाही। दुर्दैव आहे, या लोकांनी डोळ्यावर पट्टी का बांधून ठेवली की त्यांना माहीत नाही की याच्यामुळं समाजाला धोका निर्माण होतो। पण राजकारणासाठी एवढं लांगुलचालन करायचं की अल्पसंख्याक लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करायची की एखाद्याजवळ जर त्रिशूल सापडलं तर नशीब शंकरजीच्या मंदिराच्या त्रिशूलालाही घाबरत नाही। त्यांचा अजून एक आरोप होता की पोलिसांनी सुमोटो दाखल करून घ्यायला पाहिजे म्हणे, असे वाटप करणारे सांगावं त्यांनी कुठे त्रिशूल त्यांना दिसला, नाहीतर मग पोलिसांना तेही सांगावं की शंकरजीच्या मंदिरामध्ये त्रिशूल गाडलेले आहे तर शंकरजीच्या मंदिरावर गुन्हे दाखल करा म्हणून। कारण यांना जर का बंधन टाकलं नाही ते तर नशीब भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे। हे जर सातत्यानं काँग्रेसचं सरकार असतं ना तर शंकरजीच्या मंदिरावरही हत्यार आहे म्हणून यांनी त्रिशूलावर गुन्हा दाखल केला असता। म्हणजे अशी पट्टी बांधलेली आहे यांनी अल्पसंख्याकांचं लांगुलचालन करायची। बांगलादेशीचा विषय काढला तर त्यांनी सांगितलं की भाजपचं सरकार आहे, मग आता हे बांगलादेशी म्हणून घुसले कसे? आहेच ना, भाजपचं सरकार आहे म्हणून बांगलादेशीला खदडून काढण्याची हिंमत आहे। उलट मी तर हे म्हणतो की आता ज्यांनी बांगलादेशी लोकांना आश्रय दिला, ज्यांनी भाड्याने दिलं घर किंवा नोकरीला ठेवलं असेल त्यांनाही जेलमध्ये टाकणं आवश्यक आहे। आणि यासाठी बिलकुल ताकदीनं कारवाई गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस करतील। फक्त त्यावेळेला यशोमती ताईंनी आणि काँग्रेसवाल्यांनी ओरड करू नये की यांच्यावर अन्याय होतो, अचलपुरामध्ये अन्याय होतो, अमरावतीमध्ये अन्याय होतो। यशोमती ताईंना माहीत आहे कोल्हेचा जेव्हा सरतनसे जुदा झालं त्यावेळेला त्या लाडखडीला अवैधरित्या राहत होते ते लोक, अवैधरित्या। म्हणजे खरंच ही गरज आहे की अशा गुन्हेगारीमध्ये जे असेल, जे अवैधरित्या राहत असेल तिथे बुलडोझरसुद्धा चालला पाहिजे, आणि पुढच्या काळामध्ये यशोमती ताईला ते अनुभवायला मिळेल। फक्त त्यावेळेला ओरडू नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।